अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा दिवस हा तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे व्रत पठण करणार आहोत। स्वामींचे 11 गुरुवार हे सर्वजण करू शकतात। गुरुवार कोणत्याही महिन्यात करू शकता। तुम्हाला संकल्पयुक्त गुरुवार करायचे आहे। संकल्प तुम्ही पहिल्याच गुरुवारी करा। दर गुरुवारी संकल्प करण्याची गरज नाही। तुमच्या घराजवळ आसपास स्वामींचे केंद्रमठ किंवा दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तुम्हाला तिथं पहिल्या गुरुवारी खडीसाखर नारळ घेऊन जायचे आहे। हे आपण घेऊन जायचं आहे आणि तिथं महाराजांना प्रार्थना करायची आहे। मी जे 11 गुरुवार करणार आहे ते मी निर्विघ्नपणे पार पडू द्या। महाराजांना मुजरा करायचा आणि पहिल्याच गुरुवारी नारळ आणि खडीसाखर अर्पण करायची आहे। गुरुवारी नाही केली तरी चालेल। तुम्ही जरी सकाळी नाही गेले तरी चालेल। दुपारी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही मठात जाऊ शकता। पहिल्याच गुरुवारी महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी 11 गुरुवार करत आहे, तुम्ही माझ्याकडून करून घ्या। तुम्हाला जे काही मागायचं असेल ते महाराजांना सांगायचे आणि घरी परत यायचे। तुमच्या जवळपास कुठलेही मंदिर नसेल तर तुम्ही घरात महाराजांच्या फोटोसमोर बसून प्रार्थना करू शकता। तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो पाहिजेत। स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक पाहिजे। स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक नसेल तर चालेल, पण फोटो तुमच्या घरी हवा। छोटा किंवा मोठा जो असेल तो तुमच्याकडे फोटो चालेल। श्री गुरुपीठ तुम्ही हा गुरुवारचा उपास नाही केला तरी चालेल, फक्त आणि फक्त सेवा करा। 11 गुरुवार केल्यानंतर असा एक पण व्यक्ती नसेल की ज्यांना स्वामींचा अनुभव आला नसेल। तुम्ही हे 11 गुरुवार करा। गुरुवार होण्याच्या आत तुमचे काम जे असेल ते मार्गाला लागेल। एवढी ताकद आपल्या महाराजांमध्ये आहे आणि ती ताकद आपल्या सेवेमध्ये पण पाहिजे। आणि हो, ज्याला उपवास करायचा आहे तो करू शकतो आणि नाही केला तरी हरकत नाही। आता सेवा काय करायची? 1 ते 21 अध्याय गुरुवारच्या दिवशी तुम्हाला वाचायचे आहेत। 1 ते 21 पूर्ण एका बैठकीतच ते वाचायचे आहे। अचानक काही इमर्जन्सी आली आणि अर्धे अध्याय राहिले तर ते तुम्ही गुरुवारी संध्याकाळी करू शकता। पण शक्य असेल तर एका बैठकीतच पूर्ण अध्याय करायचे आहे। अध्याय 1 ते 21 तुम्हाला गुरुवारच्याच दिवशी वाचायचे आहेत। बरेच लोक नित्यसेवा करतात। नित्यसेवेचे 3 अध्याय वेगळे आहेत आणि 11 गुरुवारचे हे 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत। 11 वेळा तारक मंत्र पठण करायचे आहे। 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। या सेवा तुम्हाला करायच्या आहेत। गुरुवारच्या दिवशी हे 11 गुरुवार तुम्ही मूलबाळ होण्यासाठी करू शकता। नोकरी मिळण्यासाठी पण तुम्ही 11 गुरुवारची ही सेवा करू शकता। तुमची जे काही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही 11 गुरुवारची सेवा करू शकता। तुम्ही 11 गुरुवारपर्यंत 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्राचे वाचन करतात तर तुमचे 21 पारायण होतात। स्वामी चरित्र सारामृताची एवढी ताकद आहे की ते आपण शब्दात वर्णन करू शकत नाही। तुमच्याकडे जर स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक नसेल आणि तुम्हाला घ्यायचे आहे तर ते तुम्हाला श्री गुरुपीठ या वेबसाईटमधूनही तुम्हाला हे पुस्तक मिळू शकतं किंवा जवळपास असलेल्या केंद्रामध्येही तुम्हाला हे पुस्तक मिळू शकतं। आता मांडणी कशी करायची? मांडणी जास्त काही नाही। 1 महाराजांचा फोटो पाहिजे। महाराजांच्या फोटोवर तुम्हाला फुलांचा हार जे आहे
ते महाराजांना चढवायचे आहे. महाराजांच्या फोटोजवळ शंख घंटी ठेवायची आहे. स्टीलच्या वाटीत तुम्हाला साखर ठेवायची आहे. तुम्हाला पाण्याचा लोटा भरून ठेवायचा आहे. आता ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी कसा करायचा? तुम्ही सकाळी भगर खाऊ शकता किंवा साबुदाण्याची खिचडीही खाऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता. नैवेद्यामध्ये जे बनवेल असेल तेही दाखवू शकता. आता नियम काय आहे तर संकल्पयुक्त 11 गुरुवार जर तुम्ही करता तर तुम्हाला 3 महिने नॉनव्हेज नाही खायचे. 3 महिने ब्रह्मचर्य पालन करण्याची गरज नाही, पण तुम्हाला गुरुवारी ब्रह्मचर्याचे पालन करावे लागेल. तुम्ही जर राहिला शहरात असाल किंवा तुम्हाला गावाकडे सासरी जायचं असेल तर तुम्ही गुरुवारही करू शकता. तुम्ही जर माहेरी जात असाल तर तुम्हाला गुरुवार तुम्ही उपवास करू शकता. तुम्ही सेवा करू शकता, पण माहेरचा गुरुवार काउंटमध्ये करायचा नाही. जर शक्य असेल तर 3 महिने कुठे बाहेरगावी जाऊ नका. तुम्ही सासरला चालेल तर ते गुरुवार काउंट होतील, पण तुम्ही जर माहेरी आहेत तर ते गुरुवार काउंट होणार नाहीत. सासरी पण तुम्हाला सेवा करायची आहे आणि सेवा नाही केली तर ते गुरुवार काउंट नका करू. मासिक धर्म आला असेल तर तुम्हाला सेवा करायची नाही आहे. अजून जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या स्वामी भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.